नमस्कार, मी अंकिता पाटणकर. आमच्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मराठी साहित्यामध्ये अजरामर ठरलेल्या अशोक बाळू पाटील यांच्या सुप्रसिद्ध कावडके या कादंबरीचे अभिवाचक उन्मेष पाटील, संकल्पना अंकिता पाटणकर. चला तर मग ऐकूया कावडके या कादंबरीचे क्रमशः वाचन. भाग 20. वन अधिकाऱ्यानं वाड्याकडे पाठ केली, परंतु त्याचे कर्मचारी गिधाडासारखे वाड्यावर घरट्या घालत होते. भिकाभाल्या पाला शिककाई हिरड्याच्या व्यवसायात बराच पुढे गेलेला. वाड्यावर पैसवालं कुळ म्हणून धनगर भिकाकडे बघत होते. निवडणुकीतला पराजय सतत भिकाच्या मनाला झोंबत होता. आपल्या पाठीशी असणाऱ्या धनगरांना तो व्यवसायाचा मार्ग दाखवत होता. सगळे धनगर व्यवसायात रुळायला. याच दरम्यान वाड्यावर वन खात्याच्या नजरा सतत टिहाळ्या करू लागल्या. भिका वन खात्याच्या नजरा चुकवून आपल्या व्यवसायामध्ये तरी येऊ देत नव्हता. हंगामानुसार वाड्यावरला हरेक प्रकारचा माल शहरात खपत होता. चैत्रातला रानमेवा कुठं आणि कसा खपवायचा याचं चांगलं ज्ञान भिकाला होतं. धामणी खोऱ्यातनं जाणाऱ्या पहिल्या एसटीनं तो कोल्हापूरला जाऊन दुपारच्या गाडीने परत यायचा. त्याची बायको मैनी आणि सुनसुंदी दिवसभर जांभळ करमाद तोडायची. त्या संध्याकाळपर्यंत या मालाच्या बुट्ट्या डाल धुंदळ्यामध्ये पोचत्या करायच्या. जांभळ करमाद नेरली तोरणीचा तेजीतला धंदा सगळ्यांच्या नजरेत भरत होता. म्हणून प्रत्येक जण रानमेव्याच्या धंद्यासाठी तळमळू लागला. एक दिवस वाड्यावरल्या धनगरांनी जांभळ करमाद घेऊन कोल्हापूरला जायचं ठरवलं. खंडीभर गडी बायका त्यांनी वाड्यावरचा परिसर दिवसभर पिंजून काढला. पोराटाला सकट जाऊन जवळपास सारी जाळी खुसपाडा रिकामी केली. बुट्ट्या डायला भरली. धनगरांनी सकाळी 6ला खोरीतून जाणाऱ्या चौके मानबेट गाडीने जाण्याचा बेत केला. भिका आणि त्याच्या वानगीतली धनगर सोडली तर वरच्या वाड्यावरच्या धनगरांना कोल्हापूरसारख्या ठिकाणी असला माल खपवायचं ज्ञान नव्हतं. कितीतरी आणि कधीतरी कोल्हापूरला ते पालासाली घेऊन जायचे, परंतु त्यांना फारसा त्यामध्ये फायदा पडत नसे. सकाळी 6ची गाडी धुंदळ्यात जाऊन गाठायची. सगळ्यांनी रात्रीच तयारी केली. कामण्या, खातू, खळ्या, हेंद्या, दसऱ्या, मातू यासारखी धनगर उद्यासाठी तयार झाली. खळ्या तर झोपचा फारच शौकी. पडल्या पडल्या गाढ झोपची सवय. सारी आपल्याला टाकून जात्याल ह्या भूतीपुटी तो रातभर जागता राहिला. पडल्या जागेवरून सत्राचा उठून दार उडून सगळ्यांचा मागमूस घेत होता. खळ्याची बायको बनी आणि बाप म्हणू त्याला एकसारखी झोपसाठी बजावत होती. वळवळून खुडखुड त्याला खळ्या स्वतःबरोबर इतरांची झोपण करत होता. बायको बापाचा आवाज अजाबात ऐकत नव्हता, उलट त्यांच्यावर गुरकावत होता. म्हणा तुम्हासनी काय होतं या गप निजवो ना होय, माझी गाडी चुकली म्हणजे. बनी हुम करून कुस पालटली. बाप डोक्यावर हाताची घडी करून झोपायचा प्रयत्न करत होता. खळ्याच्या घालमेलीत अर्धी रात सरली. डोळ्याला डोळा लागतो न लागतो खळ्या खाडकन जागा झाला. तिरविरनं दार ओढाय निघाला. त्याचा पाय कोंबड्याच्या खुरड्याला लागला. अचानक बसलेल्या हादऱ्यानं खुरड्यातला कोंबड्यांचा कोकाट सुरू झाला. क्वाक क्वाक कोकाक क्वाक 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 क्वाक. धडपडत जाऊन खळ्यानं दार उघडलं. सगळीकडे सामसूम अंधार. खळ्यानं मागमूस घेतला. आईला कमाल आहे, अजून याक बी जागा नाही, समधी निजलेलीच आहेत. खळ्या सत्ताशी बोलला. जागा झालेला कोंबडा परत वळाला. कुक क्वाक 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 क्वाक. म्हणा कोंबड्यानं 2दा बाग दिली तरी बी झडगी निजलेलीच. बरं होलं मी उठलो ते, समजाशने आपणच उठूया. आपलं दार उडं राखून खळ्या मध्यान रात्रीच्या अंधारात बाहेर पडला. त्यानं प्रत्येकाच्या दारावर जाऊन थाप मारायला सुरुवात केली. येणाऱ्या प्रत्येकाला उठवलं. अरे कोंबड्यानं बांग दिली, उठा उठा.
कोंबड्यानं बांग दिली, उठा उठा. मध्यान रात्रीलाच खळ्यानं सगळा वाडा जागा केला. अंधारी रात्र असल्यामुळं कुणालाच वेळेचा अंदाज येत नव्हता. सभोवार पसरलेला अंधारामध्ये फक्त काजवी तरी चमकत होती. कोणी तोंडावर पाणी मारलं तर कोणी परसाकडे गेलेले. सगळीकडे अंधार. त्यातनं आण्यानं शंका काढली, अरे पहिल्या बांगाला उगवणारी चांदी खै दिसणार. जागेहून भारी आलेली आकाशात चांदणं शोधू लागली. आण्या मोठ्या नारळला, मना तरी वाटते अजून 2 वाजायचे आहेत. जागा झालेल्यामध्ये रामाचा दसऱ्या होता. त्याच्याकडे घड्याळ होतो. तो वैतागल्यासारखा बाहेर आला. अरे आत्ता 2:30 वाजले होते. एवढ्या रातचं खै निघाला असा. म्हणा त्या खळ्याला अजिबात अक्कल नाही. 2:30 वाजल्याचं कळताच खळ्यानं दार मोहर केलं. धनगरांची परत समजून झाली. निम्मी रात्र उलटून गेल्यामुळं बऱ्याच जणांचे डोळे मिटले नव्हते. ते तसेच पडून राहिले. खळ्याची चित्र यावून वेगळी नव्हती. 1.5-2 तासात सगळा वाडा हलायला लागला. लहानापासनं म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी उशीवर केली. कोल्हापूरला जाणाऱ्यांनी रात्री शिळ घशाखाली घातलं. रात्रचा खोळक्याने निजलेली धांदण वाड्यावर उडाली. आपापल्या बुट्ट्या डाले घेऊन सगळी घरातनं बाहेर पडली. कोणाच्या 2 तर कोणाच्या 3 बुट्ट्या. त्यामुळे बऱ्याच जणांनी आपल्या बायका पोरांना संगती घेतलेलं. एसटी पाठीला बुट्ट्या उतरून बायकापोर माघारी फिरणार होती. धनगरांचा तांडा पांढरधुंडीच्या शिवावरून धुंदळीच्या उतारतीला लागला. त्यात सुमारास डबरीतल्या धनगरांनी ह्यांना गाठलं. खिंडीत अर्ध्या खंडीचा भर. धनगरांच्या तांड्याची वळचण उतारतीनं उतरत होती. डबरीतल्या धनगरापैकी कोणाकडेही बुट्ट्या डालं नव्हती. ती रिकाम टेकडेच होती. चटाचट पावलं उचलत होती. सलगीतनं चाललेल्या बाबूला खातून विचारलं, आगा बाबूदा, तुमच्या बुट्ट्या डालं खय आहे? अरे त्या आमच्या बायकांनी कल सांच्यालाच झुंजवलेला पोचत्यात एरिया. कलच्यालाच ते कागा? अरे एवढे येरवाळे आमासनी धांदलीनं जावं लागतंय. पिटाळलेला माल पायाच्या थापक्याला बी चिपतोया, तवा त्याला अलबत न्यायला लागतोया. आरतीची म्हणा होई की का? म्हणा आमच्या ते ध्यानातच आलं नाही की रे. आत्ता काय करायचं? खातो चुकचुकला. आता असू दे मग, आता असलंच की. खातू बाबूच्या बोलण्यात दुफळी नव्हती. निवडणुकीतला कोणताच ओलावा त्याच्यात राहिला नव्हता. वातावरणामध्ये पहाटेचा गारवा होता. झाडाझुडपात वस्ती मांडलेली पशुपक्षी धनगरांच्या हलक्या आवाजामुळं एकमेकाशी संवाद साधू लागले. बसली जागा बदलू लागली. धनगरांच्या कुजबुजण्यात पक्ष्यांचा किलबिलाट मिसळत होता. वाड धनगरांच्या पायाखालची असल्यामुळं कुणाकडेही दगडगोट्यांचा ठेच बसत नव्हता. कमी सराईत असलेली पोरं तेवढी चालताना गडबडत होती, ठेच काढत होती. पण त्यांना त्याची फिकीर नव्हती. अंधारातनं धनगरांची चाल बेलगाम होती. कायमच्याला या वाटेचं धनगरांच्या पायाला सवय झाली. बिळ्या धुंडोडी पाठीकडे जाणाऱ्या भिकाफालेला आपला पाय उचलत नव्हता. त्याची चाल अडखळत होती. खातो हेंद्या पाठोपाठ कामण्या खळ्या दसऱ्या चालली होती. प्रत्येक 4-2 धनगरांच्या सलगीमध्ये चर्चा रंगली होती. अंधुक उजेड पडत होता. वाट डोळ्यावर येत होती. खळ्यानं हळू आवाजात कामण्याला विचारलं, कामण्या, माझ्या 2 बुट्ट्या आहेत, किस्त पैसे होतील र? अरे मना काय ठावं, हो तरी बी तुझा आदमास. नाही बाबा, ते मना ठावं नाही. मी काय बुट्ट्या डाले घेऊन रोजच्याला कोल्हापूरला जातोय, ते समद त्या फाल्याला ठावा. ते सांगतोय तरी बी विचार या. म्हणा तुला आत्तापासून कशा लागते, गपचल की. कामण्या खळ्याला दारडावीत बोलला, तुझं काय नव्हच ती. मग काय होतंय विचारलं म्हणून विचारायला पैक पडतात होय. जा विचारचा, जा त्याला विचार जा. लय हौस आली होय तुला. लेका त्याचं तोंड बघितलंस काय? कसं डोरकावल्यागत खणसासारखा नाक फुगवीत निघालाय वाटतं ना. कामण्यात तिरकस नजरेने भिकाकडे कटाक्ष टाकत बोलला, होय बाबा, आणि ते धाकल्या बघ बाच्या वर नाक फेंदरीत चाललंय. बघतय खाय आणि पाऊल टाकतय खाय. खळ्यानं खरं काढला. म्हणा बाच्या मागणं जाऊन लय शानं होलं या. कोंबाड्यासारखं गाल फुगवीत माकडाकडे डोळं मिचकीत कोणावर बी काय बोलणं झालं या. कामण्यानं धाकूळवर जाळ काढला. हिची म्हणा हे कलचं आणि काय भाव मारतं या. नुसतं आपल्याच तोऱ्यात हाय. ह्याच्या बाचं आम्ही घेतोय होय. खळ्या खळवळत बोलला. आणि लेका तो निघालायस त्यासनी दाराचा विचारायला. लेका आम्ही आलेलं त्यासनी बघावलेलं नाही. कामण्यानं खळ्याला
आपटले. उतारच्या दंडावर सगळा धामणीखोरा नजरेत येत होता. जागं होणारं धुंदोडे गाव, घराघरात पेट घेणाऱ्या चुली, शेणकुटाचा धूर आडापाकाड्यातनं बाहेर पडत होता. उगवतील आकाशात धुसर तांबडं उमटत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात धुंदोळ पाठी तरळत होती. एकसारख्या चालीनं सगळ्यांच्या अंगाला घाम टावसला होता. सकाळची थंडी घामट्यात मुरत होती. एखादा घोगऱ्या आवाजाचा धनगर बोलला तर प्रत्येकाच्या कानात एसटीचा आवाज घुमत होता. दंडाच्या तळाला आल्यावर गाडीचा आवाज आला. अरे पळा पळा, इष्टी आली पळा पळा. लगबगीने चालणाऱ्यांनी पळती चाल धरली. धनगरांच्या डोळ्यासमोर फक्त इष्टी दिसत होती. डालं बुट्ट्यावाली त्यांच्या डोक्यावरल्या ओझ्याची तमा न करता पळत होती. धापशा उपशा टाकत घाम्यागून झालेल्या धनगरांनी पाठी गाठली. गठडी खाली उतरली. डबरीतल्या धनगरांनी सुसाट वेगानं घरातनं आपल्या बुट्ट्या बाहेर काढल्या. अंगातला घाम जिराच्या आत एसटी धुळा उडवत पाठीवर आली. गाडी पाठीवर येताच गावकऱ्यासह सगळ्यांनी दारावर गर्दी केली. तू आधी का मी आधी ह्या धांदीत सगळे असतानाच कंडक्टरनं दार उघडले. पाय दाराच्या आडवा करून कंडक्टर जोरात काढाला. एकही गटळ आता आणायचं नाही. चला पटापट सगळ्यांनी आपली गटळी टपावर टाकायची. धनगर मागच्या दाराकडे वळली. तोपर्यंत भिका फाल्यानं धाकलूला टपावर चढवलेला. त्यानं डबरीतल्या धनगरांच्या बुट्ट्या टपावर घेतलेल्या. निम्म्या शिडीवर गोंदा पावणा उभा राहून धाकलूकडे गटळी देत होता. सराईत असल्यासारखं धाकलूनं टपावर बुट्ट्या लावून घेतल्या होत्या. खातून धाकलू हाक दिली. अरे धाकलू, आमची बी गाठली लागलीच वर घे. हा चढवा नाही तर बसा की. घुमसून तोंड करून धाकलू टपावरून खाली उतरला. कुणालाही न सांगता कामण्या टपावर गेला. दसऱ्याला शिडीवरनं सगळ्यांच्या बुट्ट्या डालवर द्यायला सांगितली. कंडक्टर टान 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 बेल मारून आरडत होता. अरे झाला का नाही रे, आवरा लवकर. ड्रायव्हर वैतागल्यासारखा गाडी सुरू करून बंद करून मान बाहेर काढून आरडला. अरे होतं का नाही तुमचं? इष्टी बापाची असल्यागत सगळा परपंच आणून टाकता इष्टीवर रे. सगळे गाडीत येऊन बसले. कंडक्टरनं दार ओढलं. कंडक्टर हाक दिली. अरे सगळे आले का? वर कोणी आहे का? बेल मारणार एवढ्या दारावर थाप पडली. कंडक्टरनं दार ओढलं. खळ्या दारातनं वर आला. अरे ह्यो मागं खळे राहिलेला. खळ्या काय रे? खातून विचारलं. मुताय गेलेलो. खातू कामणीनं हलक्या मानावर हलवल्या. वाड्यावर परतणाऱ्या पोराकडे बघून धनगरांनी हात बाहेर काढली. गाडी वाटायला लागली. कधीही डांबर मिळालेल्या रस्त्यानं आदळत आपटत गाडी धूळ अंगावर घेत निघाली. खडक्या कच्च्या खब्या डब्याच्या रस्त्यानं मागची पुढची बाजू उचलत हेलकाव खात गाडी निघाली. गाडीत बसलेली माणसं बसल्या जागी टनाटन उडत होती. पाठीमागच्या बाकावर बसलेल्या माणसांची खैरात नव्हती. त्यांना बेडुकुड्या मारल्यातला आनंद मिळत होता. गाडी 4-5 किलोमीटर कापून गवशीच्या वळणावर आली. चढण आणि मोठाले डबरे. गाडी जोर जोरात आपटू लागली. ड्रायव्हर सरकारला आणि पुढारीशी शिव्या देत होता. रागानं स्टेरिंग फिरवत होता. एवढ्यात पाठीमागल्या बाकावर बसलेली म्हातारी जोरानं ओरडली. इष्टी थांबवा, इष्टी थांबवा. सगळ्यांच्या माना मागं वळल्या. रडकुंडीला येऊन म्हातारी परत आरडली. आव कोणी इष्टी थांबवा की, माझी पोर लई कळवाळती या. कंडक्टरनं रागानं बेर मारली. आईला ह्या माणसासनी जरी ड्रायव्हरनं गाडी थांबवली नाही. त्यानं रागानं गाडी तशीच चालवली. कंडक्टर परत न बेल मारली. कंडक्टर अरे वळणात तरी काढून का नको? गाडी उभी करताय ती जागा पाहिजे. डबऱ्यात चढ मळणीची. चढणीच्या वळतनं सपाट माळावर गाडी थांबली. म्हातारी धुसमुसत होती. म्हातारीची पोरगी कणत रडत होती. आया आई ग, मेलो मेलो. कुणालाच काही समजत नव्हतं. सगळी शांत. गाडीवड्यातनं एसटीतनं बसून आलेला माणूस बोलला. आगा कल संच्या ठावनं पोर आडली या. सुईनीनं बरंच खटपट खाली या, तरी पोर मोकळी विना झाली या. म्हातारी तिला कळ्याला दवाखान्यात घेऊन चालली या. आतारा काय करायचं? इष्टीतले लोक चक्कार. पोर इवळत होती. आगा इष्टीच्या हादऱ्यानं पोरीला कळा सोसवाना झाल्यात का? आता काय करायचं? सगळ्यांच्या समोर मोठा प्रश्न ठाकला. खळ्याच्या मनाची घालमेल झाली. तो मनातल्या मनात खवळला. म्हणा ह्या बाईला बी आत्ताचीच येळ घावायची होती वय. कवास जायचो आम्ही. ती बाई बोंबरायला लागली. म्हातारी हुंदकदीत तिच्या पोटाला हात लावित होती. तिचा नवरा रुडकुंडीला येऊन हातातल्या बाळुत्याच्या पिशवीकडे मान खाली घेऊन बसला होता. त्या बाईचं कळवळणं
एवढं वाढलं की कुणाला काही सुचेना. तशी चौदरवाडीवर गाडीत बसलेली निमकडबाई उठून मागे गेली. तिनं त्या बाईला पाहिलं, जोरानं रडली, सगळं बापे गाडीतनं खाली उतरा, पुरीला काळ्या सुटल्यातही. दोघी तिघी बाया इकडे या. तिच्या वयाच्या 2 बायका मागे गेल्या. ड्रायव्हरनं कंडक्टरसह सगळे पुरुष खाली उतरले. 5-10 मिनिटात गाडीतनं जन्मल्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. गाडीमध्ये बाईचं बाळंतपण झाल्याची चर्चा सगळीमध्ये सुरू झाली. खळ्या तर हा हा करून जोरानं हसायला लागला. कामण्या खळ्याला सावरत बोलला, ए लेका गपकी जरा. अरे काय गप्पू, इष्टीत बाई बाळत कमाल होली. अरे अरे ही बाई इष्टीच्या हादऱ्याने बाळत होली या. अरे ह्यो रस्ता नव्ह, भुकणीचा वाडाच हाय. वड्यातलं खबडब बरं, खरे ह्या रस्त्याचं नव्ह, रस्त्यानंच बाईला बाळत केली. खळ्याच्या बोलावर सगळी पोट धरून हसायला लागली. चौदरवाड्याच्या बाईनं गाडीच्या खिडकीजवळ येऊन हाक दिली, अव कोणाकडे बिलीडचं पान आहे का? असलं तर लवकर द्या. कंडक्टरनं आपल्या खिशातल्या कागदाच्या बिंडातनं शोधून ब्लेड काढलं. बाईनं परत हाक दिली, अव ड्रायव्हर मामा, इष्टी आंबोवाडीवरल्या निवरा पाटलाच्या घराजवळ घ्या. ड्रायव्हरनं इष्टी निवरा पाटलाच्या घराजवळ घेतली. गाडी मागून चालत येणाऱ्या धनगरांचं ध्यान गाडीच्या हेलकाव्यानं हलणाऱ्या गाठड्याकडे होतं. खळ्याचा जीव तर कासावीस होत होता. गाडी रस्त्याला एकटेच उभा असलेल्या घराजवळ आली. त्या बायांनी बाळंतडीला घराजवळ उतरली. निवरा पाटलाच्या घरातल्या 3-4 घागरी पाणी गाडीत मारलं. लोक गाडीत बसली. इष्टी चालती झाली. धनगरांनी गटली खाली उतरली. बुट्या उतरणीसाठी हमालांनी मध्ये लुडबुडायचं बरंच काम केलं, परंतु एवढ्या संख्येनं असलेल्या धनगरांनी हमालांना दाद दिली नाही. त्यातच धनारंगाचा अवतार बघून हमालांनी फार येण्याचा प्रयत्न केला नाही. रंकाळा स्टँडजवळ आलेला लक्ष्मी सरस्वती टॉकीजवळ सगळ्या धनगरांनी गठडी घालवली. सबोवार असणारा चहा पाण्याच्या टपऱ्या, इतर मालवाल्यांची गठडी, रस्त्यानं वाहनांची सततची ये जा, पहिल्यांदा आलेल्यांना भिरभिरल्यासारखं वाटत होतं. त्यातनं भाजीपाला, कैऱ्या, फणसाची गठडी, मालवाला आणि दलाल यांच्यातल्या बोली, प्रत्येक गठड्यातला माल बघून बोली बोलणारे व्यापारी, या सगळ्या गर्दीमध्ये धनगरांनी आपली गठडी एका कोपऱ्यात उतरली. आपल्या मालाला कोण घेईल का? धनगर अपेक्षेने पाहत होते. कोण गिरायक येईल का? त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण झालेले होते. सकाळी 6ला सुरू झालेला दलालांचा बाजार उलगडत आलेला. थोड्या वेळानंतर दोघे विजार शेड घातलेली धट्टेकट्टे धनगरांची गठडी निरखी जवळ आले. काय हो, काय माल आहे? त्यातील एकानं प्रश्न केला. जांभळकर वांद, नेरली तोरली, थोडं बहुत आळू बी आहे ती, भिकानं सांगितलं. माना हलवून त्यांनी गठडी सोडायला लावली. सगळ्यांनी गठडी सोडली. डबळीतल्या धनगरांनी बुट्ट्या डालात कुंभ्या पाळसांच्या पानाचं ताट दर लावलेली. मधोमध माल, सभोवती दाट पानं, त्यामुळे त्यांचा माल टवटवीत ताजा तावाना वाटत होता. बाकीच्या धनगरांच्या बुट्ट्या डालातनं जांभळ करवंदाचा रस बाहेर पाजत होता. इष्टीच्या आदळ्या आपटीनं मालाचा चेंदामेदा झालेला. फुटून चिरमाटलेल्या माल बघून धनगरांना कसं तरी वाटलं. धनगरांची शेरडीच्या लेंडीसारखी जांभळं, त्यातच निम्म्या जणांची दबलेली फुटलेली. धनगरांच्या शेजारी कोणीतरी जाड ढबू जांभळाच्या बुट्ट्या उतरल्या होत्या. आलेल्या गिरायकानं त्यांना सुद्धा पाट्या ओढायला सावल्या. चकचकीत पाटी ठसठशीत जांभळं, त्याच्या मालाला नीटनेटकेपणा बघून धनगरांना बराच वळमाय झालं. त्या दोघा व्यापाऱ्यापैकी एक तर डोकं चोळत सारखा ढबू जांभळाकडे पाहत होता. त्यांचा हाल हवाला बघून फाल्या जोर देऊन बोलला, साहेब माल रानटी आहे, दिसाय बारीक आहे, पण खाऊन बघा, चवीला गुळमाट डस आहे. फाल्यानं आपल्या बुट्टीतली 2 जांभळं दोघांच्या हातावर ठेवली. जांभळं चगळत त्यातला एक बोलला, काय घ्यायचं म्हणता बुट्ट्यांचं? साहेब मालाची चव सांगून तुम्हीच बोला, भिका बोलला. अरे चव सांगून आम्ही काय बुट्ट्या घरला घेऊन जायला आलोय वे? आम्ही तुमच्याकडनं घेणार आणि विक्रेत्याला घालणार. बोला पटापट. भिकानं मालाकडे बघितलं आणि दर सांगितला. साहेब 100 रुपये पडत्याला बुट्टीला. काय 100 रुपये? माल घालाय आलायसा का परत न्यायला आलायसा? अरे रुपयाला 1 माप धरलं तर 100 माप भरतील का तुझ्या बुट्टीतली? दुसरा तरपासत बोलला. द्यायचंच असेल तर 20 रुपयाला बुट्टी दे, पहिल्यानं मागणी केली. नाही जमायचं, नकारार्थी माल हलवत भिका बोलला. मग काय म्हणतोस तू? साहेब 80 रुपये आलं तर द्यायची. भिका 100 वरनं 80 वर आला. हे बघ, द्यायचंच असेल
तर 30 करून देतोस का? त्यानं 10ची वाढ केली. भिका काही एक बोलला नाही. त्यानं नुसती नकारार्थी मान हलवली. तसं गिराईक बराळलं. 30 आणि 80 कसं जमायचं समीकरण? साहेब, आमच्या बुट्ट्यात आलं म्हणजे 2-3 पाट्यांची आहे ती. त्यासनी पाठीनं जोखू नका. अरे पाठीनं जोखलं तरी एवढा दर तुला कोण द्यायचं? शेवटचं 40 करून दे जा. भिका काही बोलला नाही. तसं गिराईक ढबू जांभळवाल्याकडे गेलं. त्यांना बाजूला बोलवून घेतलं. त्यांच्यामध्ये चर्चा झाली. काही मिनिटातच जांभळवाल्याने आपल्या पाट्या डोक्यावर घेतल्या. खळ्याने एकाजवळ जात विचारलं, पाहुणं केवढ्याला पाटी दिल्या सावत? 40 आला. ती माणसं निघती झाली. गिराईक धनगराजवळ आली. बघा शेवटाचं का निघू आम्ही? भिका काही बोलला नाही. बाकीचे धनगरे भिकाची धंद्यातली चिकाडी पाहत होते. चला, त्यातला दुसरा म्हणाला, साहेब त्यांच्या पाट्या आमच्या बुट्ट्या डालांच्या निम्यातनं बी नाही. त्याशनी 40 मोजलं सा आणि आम्हाला तेवढंच वय. हे बघ त्यांची जांभळे गिराईक बघताक्षणी उडवते. तुझा माल दिवसभर खपवत बसायला पाहिजे. साहेब त्यांची तुराट आणि आमची गुळमाट. अरे तू चवीचं काय घेऊन बसलायस? गिराईक चवीपेक्षा मालाकडे बघतंय, दिसण्याकडे बघतंय. 50ची शेवटची बोली बघ, कबूल असेल तर दोघांनाही काढता बघ घेतला. अहो साहेब, आमच्या जांभळं करवांदाभर नेरली तोरणी आळू बी आहे. 4 पावलं परतून गेलेलं गिराईक परत मागून आलं. रुपये बी वाढवायचं नाही. ती दोघं चालती झाली. भिकाण हाक मारली, साहेब 60 करा जावा. गिरायकानं काही प्रतिक्रिया दिली नाही. तसा भिका ओरडला, साहेब नेवा. ती दोघं मागं परातली. 100ची बोली पार निम्म्यावर. गोंदाने भिका विचारली, गोंदा आज बाजारात लय माल आला आहे म्हणून शान हे दोघं निघून गेले. ह्याच्यावर बोली जायची नाही. आणि गिराईक खय हाय. ते दोघे परत आले. त्यांनी भिकाला बोटानं बुट्ट्या दाखवल्या. ह्या एवढ्याच बुट्ट्या बांधा. अहो साहेब ह्या बाकीच्या? भिकानं विचारलं. नको, तो चिरल्या फुटलेला माल घेऊन आम्ही काय माथ्यावर मारुती? कोणी घेणार आमच्याकडनं? त्यातला दुसरा बोलला, अहो साहेब असं करू नका. असा बाकीची लोक खै खपवीत बसायची. बाबू फडवत बोलला, हे बघा आम्ही बोललो ती ह्या बुट्ट्यांची. तो वस्त्रगाळ घेऊन आम्ही काय करू? जमते काय बघा, अन्यथा हा सुद्धा माल आम्हाला नको. पहिला आवाज चढवीत बोलला. गिरायकाचं बोलणं धनगराच्या काळजाला भोकं पडत गेलं. न्या जावा असं म्हणून भिकानं बाजू काढली. डबरीतल्या धनगरांच्या बुट्ट्या खापल्या. भिका गिरायकाबरोबर फाटका बाहेर पाडला. बाकीचे धनगर आपल्या फुटक्या चिटक्या मालाकडे बघून मनातल्या मनात अश्रू ढाळ लागले. चिरल्या फुटल्या मालातनं पाचालणाऱ्या रसासारखी त्यांची स्थिती झाली. काळा ठिकार चेहरा करून ती एकटक आपल्या मालाकडे पाहत राहिली. धाकुलचा अपवाद सोडला तर डबरीतल्या धनगरांनाही आपल्या बांधवांची केविलवाणी अवस्था पण वाढली. त्यातनं बाबू आणि धोंडबा डपळे त्यांच्याजवळ आलं. अरे वाद्यानो, मालाला 4 बगलनं पानं तरी लावायची नाहीत वय? अरे निस्तार कामा माल, इष्टीतनं काय होईल त्याचं? बाबू समडोर स्वरात बोलला. आगा ती आमच्या ध्यानी म्हणी बी आलं नाही का? कामण्या नारेच्या स्वरात बोलला. ह्या बघा आता तुम्ही हातात लय वेळ थांबू नकासा. मोठा व्यापारी याचा नाही आणि किरकोळ गिरायकाचा ह्यो जागा नव्हं. तेव्हा तुम्ही सरळ आता अंबाबाईचं देऊळ गाठा. धोंडबानं सल्ला दिला. बजे का? खातू फुटवत बोलला. अरे खातू, आता बुट्ट्यावर तुमचा माल कोण सुधी घ्यायचं नाही. तुम्हाला ह्यो माल आता मापापाशानं खपवायला पाहिजे. आता लेळ लावू नका. हाला पटक्यात, नाहीतर तिथनं बी जागा घावायची नाही. 4 दारावर थोडीशी बसा. हाला बिगी. बाबूनं माग धावला. सगळ्यांनी सोडलेली गठली बांधायला सुरुवात केली. अरे थांबा, आधी ती चेपलेली आणि नेरली तोरणी तेवढी बागला करा. गोंदाने चेपका मला बाजूला करायला सांगितला. नेरली तोरणी नासक्या बर्फातल्या माशागे दिसत होते. आळूचा आकार बदलून त्यातनं बिया बाहेर आलेल्या. माल बघायला गिराईक दूर पडावं असा माल दिसत होता. धनगरांची बुट्ट्या डालं निम्मावर आली. रविवार, कोल्हापूरचा बाजार. मंदिराभोवतीनं तोबा गर्दी. मंदिरात जाणारा येणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. हातात पिशव्या, पर्स, डोक्यावर छत्र्या घेतलेली गिरायकं मंदिराभोवतीच्या दुकानामध्ये फुलं, पेढे, साधनं यासारखी साधनं खरेदी करत होती. गिरायकं दुकानदाराबरोबर 8-12 आणण्यासाठी हुज्जत घालत होती. डोक्यावर शेणानं मळलेल्या बुट्ट्या घेऊन धनगर अंबाबाई मंदिराजवळ आलीत. त्यांनी मंदिराच्या चारी दरवाजाजवळ बसण्याचा बेत केला. 5-6 जणांचा समूहानं सगळी चारीकडे फाकली. दरवाजाजवळ येताच धनगरांचे डोळे फाकले. दरवाजे जांभूळ करवंदानं गच. धनगरांना गटळी उतराय बी जागा नाही.
तिथंच जवळपास कानाखोपड्यात रेटून माल वाल्यांच्या बोल खाऊन कशीबशी गटली उतरली. नव्या दमाचं कोणीही गिराईक जांभळ करवंदाकडे फिरकत नव्हतं. त्यांची दिवसभराची गडबड तशीच सुरू होती. हौशे, गवशे आणि नवशे सर्व प्रकारचे लोक मंदिराला पाय लावत होते, परतत होते. महाद्वार रोडवरील खरेदी फिरायला येणारी तरुण तुर्क सहज मंदिराकडे येत होती. हात जोडून आपल्या जनादात पुढे सरकत होते. जांभूळ करवंदाला कोणीही विचारत नव्हतं. सुंदर टापटीप तरण्या पुरी हौसाने एखादं माप घेत होत्या. सांगील तो दर्द होत्या. आईबापावर आलेली लहान पोरं बोटानं आईबापाला जांभूळ करवंदाच्या बुट्ट्या दाखवत होती. काही हौशेने घेत होती, तर काही जण त्यांच्यावर डोळं वटारून पोरांना पुढं ओढत होते. नोकरीतून निवृत्त झालेले वयोवृद्ध एखादं दुसरं माप घेत होतं. हलक्या हातानं चांगली टवटवीत जांभळं मापात नियमानं घालायला सांगत होते. माल जादा गिराईक तुरळक, त्यामुळे नशिबानं गिराईक वाट्याला येत होतं. धनगरांच्या वाट्याला मात्र घाई गडबडीतलं एका दुसरंच गिराईक येत होतं. मालाची पारख टापटीपणा बघून माल घेणारी गिराईक धनगराजवळ थांबाय बघत नव्हती. धनगरांच्या बुट्ट्या, डालं, त्यांचा मळकटलेला अवतार बघून गिराईक पुढं सरकत होते. कोल्हापूरला येऊन रानमेवा ऐकून पैका कमवायचे धनगरांचे मनसुबे पार धुळीस मिळाली होती. खळ्याची तर भंबेळी उडाली होती. रातभर जागून सकाळपासूनची निराशा, खळ्याचा ताबा सुटलेला. त्यांना आरडायला सुरुवात केली. चला चला, लवकर घ्या, डोंगरची मैना, ताजी ताजी मैना, घेणाऱ्याला मिळणार, आत्ताच आणली, रुपयाला माप. खळ्याच्या डालीत माप नव्हतं. शेजाऱ्याच्या मापाच्या जोरावर खळ्या मापाची उधळण करत होता. गिरायक यायचं, शेजाऱ्याकडे घेऊन जायचं. खळ्याचा पारा अधिक चढायचा. खळ्या लाल लाल डोळं करून गिरायक निहाळायचा. काका, मावशी, आजी, जांभळं, करवांद घ्या, करवांद, आळू, निरली, तोरली भ्यायत, मागणं नाही घावायची. समोरचा माणूस काहीतरी फुटफुटून निघून जायचा. खळ्या गळ्याच्या शिरात ताणून आरडायचा. खळ्याच्या जवळ आलेला कामण्या डोळं वठून खळ्याला गप करायचा प्रयत्न करायचा. खळ्या कामण्याकडे बाजू करून ओरडत होता. घ्या घ्या, गुळमाडस, खाणाऱ्याला मिळणार, सस्ती लावली, एकदम सस्ती, हुली हुली, सस्त घ्या सस्त. खळ्या तंतणून दमला की डोळं मिटून खाली बसायचा. कासवासारखा मान आकसायचा, परत डोकं वर काढायचा. दिवस डोकं गाठाला आलेला. वाढत्या उन्हामुळे मंदिराकडची वर्दळ मंदावत चाललेली. धनगरांच्या डोक्यात दुपारच्या चौकी गाडीची चाकं फिरू लागली. चुकून एकाच दुसरं गिरायक होत होतं. त्यातच धनगरांच्या वाट्याला चुकला पीर होता. सगळ्यांनी रुपयाचं माप 8 आण्यावर आणलं होतं. खातू कामण्या गारठून खळ्याची चलबी निहाळत होती. 10 रुपयाचा सगळ्यांचा धंदा चाललेला. पुढे सरकणाऱ्या दिवसाबरोबर माणसं फाकत होती. खळ्याचा घसा चिरकत होता. खावा खावा काळी मैना, खावा काळी करवांद, सरली हुली शेवटाची राहिली, 8 आणे माप, ठेवा घेवा शेवटाचं. चा करणारी माणसं खळ्याचा अवतार बघायची, हसायची. गिराईक मालाकडे फिरकत नव्हतं. कोणी जवळ येऊन बघत नव्हतं. गाडी सुटायची वेळ जवळ सरकत होती. खळ्याला जाण नव्हती. शेजारच्या मालवाल्याचा माप हातात घेऊन खळ्या ओरडत होता. आरोळ्या ठोकीत होता. साठी ओलांडलेला वयस्कर खळ्याजवळ आला. हातात बाजार केलेली पिशवी, कुबडात वाकलेला. कसं माप? त्यानं एक जांभूळ उचलून तोंडात टाकलं. 8 आणे माप. खळ्या आपल्या तंद्रीत बोलला. पर घ्यायचं कसं? घ्यायचं म्हणजे? खळ्यात रागला. सांग ना 8 आण्याला, पर देणार कितीला? खळ्याचा माथा भलकटला. कपाळाची शिर फरफटली. कानशीला लाल झाली. राग आवरून खळ्याने विचारलं, पाहुणं किस्ती माप घेणार आहेसा? रुपयाला 4 दिली तर घ्यायची होती. त्यानं आणखी 4 जांभळं तोंडात टाकले. रुपयाला 4 माप टाका. पिशवी पसरत गिराईक बोलला. काय रुपयाला 4? खळ्या खवाळला. डोक्यातनं ठिणग्या झाड तुटला. थरथरायला लागला. वीज कडाडावी तसा कडाडला. फिरकाण्या, तोंडाला कुलूप बसव. चल पुट पळ इथनं. आला इथं रुपयाला 4 मागायला. तो माणूस ताडकून उठला. काहीतरी बडबडत निघून गेला. खळ्या हवा भरल्यागत फुगून जाम झाला. त्याचा चेहरा तापला होता. डोळ्यात काळ्या मैनीच्या बुट्ट्या उतरल्या होत्या. खळ्या मनातील तो दरबार आला. चला रुपयाला 2, रुपयाला 2, रुपयाला 3, रुपयाला 3, रुपयाला 4, रुपयाला 4, रुपयाला 6. चला चला, रुपयाला 6. खळ्याच्या रुपयाला वाढवणाऱ्या मापाने सगळी चक्रावून गेली. सारा परिसर खळ्याची दशा बघत होता. रुपयाला 6, 8 सगळीच घ्या. घ्या घ्या फुकट घ्या. घ्या घ्या फुकट घ्या. घेता काय विस्कटू, घेता काय विस्कटू, अरे घ्या घ्या. खळ्या नुसता रडायला लागला. मनात येईल ते बोलायला लागला. त्याचा अवतार न आवडणाऱ्या सारखा झाला. तो सत्ताचं भान हरवून बसला. तोंडात येईल तो ओरडू लागला. तोंडानं वाटेल ते बोलत होता, आरडत होता. खळ्याच्या मालाकडे कोण फिरकत नव्हतं. कामण्या खातून खळ्याला आवरला.
खळ्या मोठ्यानं हुंदकं देऊन रडायला लागला, अरे मी कशाला आलो या काळ्या बाजारामध्ये. मना नगू ह्यो पैका. खळ्या डोक्याला हात लावून खाली बसला. धेंगा डोकं पुसून फुसफुसायला लागला, सुस्कुरायला लागला. खळ्याच्या वागण्यानं बाकीच्यांना आश्चर्य वाटलं. इतर मारवाल्यांना आपलं हाल सावरता आलं नाही. 5-10 मिनिटं खळ्या तसाच बसून राहिला. तो भानावर आला. कोणाशीही काही न बोलता उठला. दोन्ही बुट्या एकात एक घातल्या, डोक्यावर घेतला. तडक मंदिराच्या मावळतीच्या दिशेला लागला. खातू कामण्याने त्याला थांबवून विचारण्याचा प्रयत्न केला. खळ्या कोणाशीही बोलला नाही. तडक तडक निघाला. तसाच त्या दिशेनं जिकडं पुढं तिकडं मुलूक थोडा. खळ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करील म्हणून बाकीच्या धनगरांनी आपल्या बुट्या डोसक्यावर घेतल्या. खळ्या पाठोपाठ लागली. खळ्याचा वेग कुणाला गटकावून घेण्यासारखा नव्हता. हा म्हणता खळ्यानं रंकाळा गाठला. डोक्यावरली बुट्टी उचलली आणि तलावात फेकून दिली. बुट्टीच्या भारानं पाण्याचं थेंब खळ्याच्या चेहऱ्यावर आले. चेहऱ्यावर उसरा हास्य आणून खळ्या स्टँडकडे वळला. पाठोपाठ आलेल्या धनगरांनी खळ्याचा पराक्रम बघून डोक्याला हात लावला. त्यांनी बुट्ट्या गटारीत रिकाम्या केल्या.